इडली, डोसा, मेंदूवड्यासोबत सांबारची चव एकदम अप्रतिम. आज आपण घरच्या घरी चवदार साऊथ स्पेशल सांबार बनवायची रेसिपी पाहूयात. नमस्कार, मी वर्षा व्हीएम्स किचनमध्ये तुमचे स्वागत आहे. चला तर वळूयात कृतीकडे. सर्वात आधी एक वाटी तूर डाळ कुकरच्या भांड्यात घेऊन ती 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घेतली आणि मग त्यात 1 ग्लास पाणी घातले. आता यात बारीक चिरलेली 2 वांगी घालूयात. मग चिरलेले 2 टोमॅटो यात घालूयात. बारीक चिरलेल्या लाल भोपळ्याचे तुकडे यात घालूयात. तुम्ही अर्धी वाटी दूधही यात बारीक चिरून घालू शकता. आता अर्धा चमचा हळद आणि 1 चमचा तेल घालूयात. सगळे एकदा मिक्स करून घेऊयात. आता सोलून आणि स्वच्छ धुवून घेतलेल्या शेवग्याच्या 2 शेंगांचे तुकडे एका वाटीत घालून थोडे पाणी घालून यातच ठेवूयात. कुकरचे झाकण लावून आपल्याला 1 ते 2च शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. आता कुकर थोडा थंड झाला, की मगच झाकण उघडायची. शेवग्याच्या शेंगांची वाटी बाहेर काढून घ्यायची आणि मग बाकीचे उरलेले जिन्नस फक्त 1-2दाच रवीने घुसळायचे. ते हलकेच घुसळायचे म्हणजे सगळे जिन्नस एकजीव होतील. शेवग्याच्या शेंगाही छान शिजल्या. इकडे कढईत 4 चमचे तेल घालून त्यात अर्धा चमचा मोहरी घालूयात. मोहरी छान तडतडली की अर्धा चमचा जिरे घालूयात आणि मग पाव चमचा मेथीदाणे आणि पाव चमचा उडीद डाळ घालूयात. याने सांबारला चव खूप छान येते. आता 3 ते 4 बारीक चिरलेल्या लसूण पाकळ्या आणि अर्धा इंच ठेचलेले आलंही घालूयात. आता यात 2 उभ्या चिरलेल्या हिरव्या मिरच्या घालूयात आणि मग 8 ते 10 कढीपत्त्याची पाने घालून छान परतून घेऊयात. मग एक बारीक चिरलेला कांदा घालून अगदी मऊ होईस्तोवर परतून घेऊया. कांदा थोडा परतून झाला की चिमूटभर हिंग घालूयात. परतून घेतल्यावर यात तुम्हाला हवे असलेल्या कन्सिस्टन्सीप्रमाणे 3 ते 4 चमचे लाल मिरची पावडर, अर्धा चमचा धणे पावडर आणि अर्धा चमचा हळद घालूयात. एकदा सगळे जिन्नस व्यवस्थित मिक्स करून परतून घेऊ. आता यात शिजवून घेतलेली तुरीची डाळ आणि भाज्यांचे मिश्रण घालूयात. वांगी, टोमॅटो, भोपळा तुम्ही फोडणीत असेचही घालू शकता, पण मी डाळीसोबत शिजवून घातले त्यामुळे सांबार एकदम चवदार बनते. आणि हे सगळे जिन्नस घालून झाल्यानंतर शेवटी शेंगा घालूयात. आता यात आपल्याला पाहिजे त्या कन्सिस्टन्सीचे करण्यासाठी पाणी घालून चवीपुरेसे मीठ घालूयात आणि मग उकळी यायला लागल्यावर 3 ते 4 चमचे सांबार मसाला घालून परत छान 5 मिनिटे हे सगळं आपण शिजवून घेऊयात. मग कोमट पाण्यात भिजवून ठेवलेल्या चिंचेचा कोळ अशा प्रकारे गाळून सांबारमध्ये मिक्स करून घ्यायचा आणि मग उरलेला चोथा फेकून द्यायचा. तुम्हाला आवडत असेल तर सुपारी एवढा गूळही यात घालू शकता. नसेल आवडत नाही घातलात तरीही चालेल. 2 ते 3 मिनिटं छान उकळून एकजीव होऊ द्यायचे. आता आपले इडली, डोसा, मेंदूवड्यासोबत सर्व्ह करण्यासाठी आपले सांबार तयार आहे. भाज्या आणि डाळीमुळे यात भरपूर जीवन. ही अशी झटपट रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा. रेसिपी आवडली तर या प्लेलिस्टवर क्लिक करून चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करून कमेंट करा.